शिरसाटांनी वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। उमेश पाटील यांनी शिरसाट यांच्या विधानावर भाष्य केलंय। हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल। आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे। एकमेकाच्या संदर्भानं किंवा पक्षाच्या संदर्भानं, त्यांच्या अंतर्गत बाबीच्या संदर्भानं काही वक्तव्य करून एकमेकांमध्ये कुठेही कटुता निर्माण होईल, दुरावा निर्माण होईल, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य टाळलं पाहिजे। त्यांनीही टाळलं पाहिजे, आम्हीही टाळलं पाहिजे आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी सुद्धा ते टाळलं पाहिजे। तर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शिरसाटांच्या वक्तव्यासंदर्भात भाष्य केलंय, ते पाहूयात। संजय शिरसाटांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं, इतर पक्षामध्ये झोपण्याचा अधिकार त्यांना किती आहे मला माहिती नाही। महायुती म्हणून आम्ही काम करत असताना आमच्याही संपर्कात शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, पण आम्ही महायुतीचा धर्म पाळतो। शिवसेना फोडून राष्ट्रवादी वाढवावी या मताचे आम्ही नाही। त्याच्यामुळे महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे किंवा त्यांच्या संपर्कात कोण आहे ते जाहीर केलं पाहिजे। विनाकारण एक संभ्रम निर्माण करणे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणे हे संजय शिरसाटांना शोभणारं नाही आहे।